राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आपल्याबरोबर आहेत. रोहित पवारजी, पंढरपुरात तुम्ही गेल्या 3-4 दिवस तुम्ही उपोषण आंदोलन केलं आणि त्या आंदोलनानंतर सरकारी मंत्री जे आहेत गिरीश महाजन यांच्याकडनं आश्वासन देण्यात आलं की एक बैठक जी आहे ती या सगळ्या संदर्भात घेतली जाणार. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी या सगळ्या संदर्भातली बैठक अद्याप झालेली नाही. 22 जूनच्या अगोदर बैठक होणं खरं तर अपेक्षित होतं. बघा, महाजन साहेब तिथं आले, पण महाजन साहेब यांनी स्वतःच्या फोनवरनं देवेंद्र फडणवीस साहेबांना, जे या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याशी संवाद साधला फोनवर मीडियासमोर. वेळ घेत असताना पलीकडनं सांगण्यात आलं की आपण अधिवेशनाच्या आधीची वेळ घेऊ, आपण चर्चा करू. आम्ही त्यात काय म्हणालो की मी एकटा येणार नाही, आपण शेतकरी नेत्यांना सुद्धा घेऊन जाऊ, कारण मला यात राजकारण करायचं नाही. त्यामुळे आमची भूमिका काय होते की कुठंतरी राजकारण सगळ्याच गोष्टीमध्ये झालं पाहिजे असं नाही, कुठेतरी शेतकऱ्याला न्याय मिळावा यासाठी सरकार जर म्हणत असेल तर आपण बसूया, तर आपण बसूया अशी भूमिका घेतली. आता वाटायला लागलं ती चुकली. आता विषय एवढाच आहे की पंढरपूरसारख्या पवित्र भूमीमध्ये दिलेला शब्द सरकार पाळत नसेल, त्यांना धर्माचंही काय घेणं देणं नाही, विठोबा रायाच्या विचाराचं सुद्धा घेणं देणं नाही, संतांच्या विचाराचं नाही, शेतकऱ्याचं सुद्धा नाही, हे कुठेतरी सिद्ध होतं. परंतु सातत्यानं आता पाण्याचा प्रश्न देखील उपस्थित झालेला आहे. अल निनोचं संकट संपूर्ण आपल्याला पाहायला मिळतं आहे. पिण्याचा पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होतो आहे. शासनाची धोरणं या सगळ्यासाठी कारणीभूत नाही आहे का? अल निनोचं संकट सरकारने पाहिलं नाही. 6 महिन्यापूर्वी सांगितलं होतं की बऱ्याच तज्ज्ञांनी की अल निनो येऊ शकतो. प्लॅनिंग आधीपासून करायला पाहिजे होतं. हे सरकार पक्ष फोडण्यात, पैसा खाण्यात, नेते फोडण्यात इतकं व्यस्त आहे की या अडचणी येऊ शकतात, आपलं सरकार, आपली लोकं याच्यामध्ये अडचणीत येऊ शकतात, हे मात्र त्या ठिकाणी त्यांना कळलं नाही. त्यांना फक्त पक्ष अडचणीत आहे का नाही एवढंच मात्र त्या ठिकाणी कळत असेल. आणि याच्यात आमचं हेच मत आहे की आता अल निनो आल्यामुळे याचा प्रभाव शेतकऱ्यावर तर होणारच आहे, म्हणून कर्जमाफी बिना अटचं आम्ही द्या असं म्हणतो आहे. पण ते फक्त तिथंच थांबणार नाही, मजुरांवर होणार, ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होणार आणि शहरी अर्थव्यवस्थेवर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव पडेल. प्यायलाच पाणी नसेल तर शेती आणि इंडस्ट्रीचं पाणी तर वेगळं राहिलं. त्यामुळे फार वाईट दिवस आपल्या या राज्याला, या देशाला येत्या काळामध्ये बघावे लागतील असं दिसतं. एकतर एका बाजूला पाणी नाही, दुसऱ्या बाजूला तेल नाही, तिसऱ्या बाजूला पेट्रोल डिझेल महाग झालेलं आहे. आर्थिक जी काय घडी आपल्या देशामध्ये ज्या पद्धतीने बसायला पाहिजे ती न बसल्यामुळे सुद्धा फार मोठी आर्थिक अडचण येत्या काळामध्ये मध्यमवर्गीयाला सुद्धा सोसावी लागेल. खरं तर विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल येतोय. महायुतीची सरशी झाली आहे, परंतु नाशिकमध्ये मात्र वेगळा निकाल लागतोय. नरेंद्र दराडे जे महायुतीचे अधिकृत उमेदवार होते त्यांचा मात्र पराभव होतो आणि गोकुळ गीतेंचा विजय होतोय. जे गोकुळ गीते खरं तर भाजपचे होते, त्यांनी अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला होता. त्याच गोकुळ गीतेंना भाजपची मतं पडलेली आहेत. एकंदरीतच सत्ता संघर्षाला ही सरकारमधल्याच पक्षांकडनं सुरू झाली. नाही, कालपर्यंत टायगर ऑपरेशनची चर्चा खूपच झाली होती, पण शिकार करणाऱ्याचीच शिकार आज झाली हे आपण बघितलेलं आहे. त्यामुळे भाजपवर विश्वास ठेवून कोणाचंच भलं होणार नाही हे मात्र त्या ठिकाणी खरं आहे. एकनाथ शिंदे साहेबांना मध्ये वाटत असेल की चला आपला दिल्लीवाल्यांचा सपोर्ट आहे, पण आता कुठेतरी जाणवलं असेल की भाजप कोणाचंच नाही, आपली शिकार कधीही करू शकतात. केसाने जवळ ठेवून आपल्याशी गोड बोलून आपलाच गळा केसाली कापला जाईल हे मात्र नाशिकमध्ये त्यांना कळालं असावं. परंतु ह्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती खरं तर भाजपची ही सगळी मतं फुटून गोकुळ गीतेंना एकीकडे पडताना पाहायला मिळतात. केसाने गळा कापला हेच देखील नरेंद्र दराडे म्हणतात आहेत. परंतु ही सत्ता संघर्षाची नांदी समजायची काही सगळी. हे बघा काय आहे, जोपर्यंत डिलिमिटेशनचा कायदा पास होत नाही केंद्र सरकारमध्ये नाही तर पार्लमेंटमध्ये, तोपर्यंत खासदार फोडले जातील, विकत घेतलं जाईल. एकदा डिलिमिटेशनचा कायदा पास झाला की एकनाथ शिंदे साहेबांची पण जरूरत संपेल, सगळ्याच मित्रपक्षाची जरूरत संपेल आणि कुठेतरी भाजप जे ऑलरेडी जे आपण ग्रामपंचायतला वॉर्ड रचना असेल, महानगरपालिकेमध्ये प्रभाग रचना असेल, मनाच्या प्रमाणे करून घेतं, तसं लोकसभेला सुद्धा जे काही मतदारसंघ आहेत ते तसे त्यांना फोडून घ्यायचे असं दिसतंय. 6 खासदार ठाकरे गटाचे सगळे फुटताना पाहायला मिळतात. काल ओमराजेंनी आपली राजकीय भूमिका जी आहे ती स्पष्टपणे जाहीर केलेली आहे. खरं तर या 6 खासदारांनी उद्धव ठाकरेंचं तिकीट असताना देखील, जिंकून आलेलं असताना देखील भाजपसोबत जात आहेत. मोठं दबाव तंत्र या सगळ्या पक्षप्रवेशामध्ये वाटतं. नाही, पैसा हा खूप मोठा विषय आहे. 85 कोटी रुपये कदाचित दिले गेले अशी चर्चा आहे. त्यामुळे पैशाचा वापर एवढा मोठ्या प्रमाणात केला जात असेल, दबावतंत्राचा वापर जर केला जात असेल तर कुठं ना कुठं ते त्या ठिकाणी सिद्ध होतं की काही लोक विकली जाऊ शकतात आणि काही लोक विकली जाऊ शकत नाही. आता दुर्दैव असं विकली जाणारी संख्या जरा जास्त दिसते. तर पण यातून एकच मात्र खरं आहे की येत्या काळामध्ये सामान्य परिवारातून काही लोकांना जी संधी दिली जाईल तेच
प्रामाणिक राहतील, पण जे घराणेशाही कॉन्ट्रॅक्टरवाले हे लोक काय प्रामाणिक राहतील असं वाटत नाही. तीच सध्या अवस्था तुमच्या पक्षात देखील आहे शरद पवारांच्या. खासदार तुमचे इंटॅक्ट राहतील का? कारण की लढवय्येपणाची भूमिका फक्त तुम्ही एकटे सातत्याने घेतायत. तुमचं उपोषण असेल, आंदोलन असेल, वारंवार तुम्ही काही ना काहीतरी करतायत या सरकारच्या विरोधात. पण त्यापूर्वी मात्र तुमचे नेते मंडळी मात्र सगळे शांत आहेत, तुमचे खासदार शांत आहेत. ते तरी कुठे फुटीच्या उंबरट्यावर? नाही, खासदार वगैरे मदत करतात, नेते पण आहेत, आक्रमक अजून झाले पाहिजे असं आम्हाला सगळ्यांना वाटतं आणि ते होतील. पण आमचे काही खासदार फुटतील असं मला तरी तिथं वाटत नाही. आता भाजप कुठं ना कुठंतरी प्रेमाची भाषा, पैशाची भाषा, दबावतंत्राची भाषा आमच्या खासदारांशी करत असावेत, कारण का टार्गेट तर सगळेच पक्ष आहेत. पण त्यात आमचे खासदार फुटतील असं आम्हाला वाटत नाही. तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. आमदार रोहित पवार होते, ते म्हणतात आहेत की आमच्या पक्षातले खासदार कुठेच फुटणार नाही आणि एकत्रित राहतील असा दावा जो आहे तो आमदार रोहित पवार यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश अक्षय मंकणे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.